ज्याने आता आपल्याला अतिशय कमी शब्दामध्ये पण अतिशय गंभीर इशारा पाण्याच्या संदर्भामध्ये दिला असे नागरे सर, विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता, उपअभियंता, सर्व अभियंता, वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक, पत्रकार, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम आजच्या या आयोजनाबद्दल जे पुढील 15 दिवसामध्ये फक्त जलसंपदा विभागाला नाही तर सर्वांना मिळून आपल्याला काय करायचं आहे याचा एक कृती कार्यक्रम आज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। आणि मला इथं मॅक्झिमम आपल्या अधिकारी कर्मचारी दिसत आहेत, परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व दूरपर्यंत हा संदेश आपल्याला द्यायचा आहे की आपल्याला पुढील 15 दिवस या पद्धतीनं प्रत्येक दिवशीचं नियोजन करून त्याची अंमलबजावणी करायची आहे। खरं म्हणजे मुळात अशा पद्धतीचे कार्यक्रम घ्यावे लागते हेच आपलं दुर्दैव आहे, कारण जे स्तोत्र आहेत नैसर्गिकरित्या आपल्याला प्राप्त होणारे त्या स्तोत्राचं महत्व आपल्याला कळालेलं नाहीये की कालांतराने त्याचं महत्व आपल्याला कमी प्रमाणामध्ये समजायला लागले, म्हणून शासनाला अशा पद्धतीचे कार्यक्रम घ्यावे लागतात। महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की निसर्ग माणसाच्या गरजा पूर्ण करू शकतो, हव्यास पूर्ण करू शकत नाही, आणि तुम्ही आम्ही सगळे हव्यासाच्या मागे लागलोय आणि त्यामुळे अशा पद्धतीचं संकट आपल्यावर येत आहे। आणि अतिशय गंभीर बाब आहे, कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल, परंतु ज्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे तेवढंच दुर्लक्ष तुमचं आमचं समाजाचं सगळ्यांचं झालेलं आहे। जीवन जगण्यासाठी ज्या 2-3 घटकाची आवश्यकता आहे त्या घटकाकडे दुर्लक्ष करून मेजॉरिटी आपल्याला नेहमी असं म्हणलं की अन्न, वस्त्र, निवारा, पण त्या अन्नामध्ये काय काय घटक आहेत याच्याबद्दल आपण कधी विचार करत नाही। फक्त वस्त्र आणि निवारा कसे भारी राहतील, टोलेजंग राहतील याच्यावर आपण सगळेजण विचार करतो। आणि इतकी भयानक परिस्थिती भविष्यामध्ये येणार आहे। मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक बैठकीमध्ये मी आवर्जून सांगत असतो, आज कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात दिसत नाही, पण त्यांना प्रत्येक बैठकीमध्ये आणि कार्यक्रमामध्ये हे आवर्जून सांगत असतो की लोकांना आता हे शासकीय कार्यक्रम म्हणून नाही तर भविष्य किती अंधकारमय आहे याची जाणीव लोकांना जोपर्यंत आपण करून देणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं पाण्याचं व्यवस्थापन होणार नाही। अतिशय दुर्दैवाची बाब अशी आहे, आपल्यापैकी काही माहित नसेल तर आपल्याला, आम्ही मागच्या उन्हाळ्यामध्ये मी जॉईन झालो, 800 टँकर पाण्याचे सुरू होते आणि निवडणुकीचा कालावधी असताना सुद्धा मी असा विचार केला की इतकं 800 टँकरवर करोडो रुपये पाणी चालले शासनाचे आणि हे काही कमी करता येईल का, म्हणून मी एक कृती कार्यक्रम तयार करून दिला आणि ज्या ज्या गावात टँकर लागलाय त्या गावामध्ये पावसाळ्यामध्ये आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि विहीर आणि बोरचं पुनर्भरण कार्यक्रम घेऊ। प्रशिक्षण घेतलं, तालुक्यात जाऊन बैठका घेतल्या, तज्ञ लोकांकडून एक पानाची नोट बनवून घेतली, गावरान भाषेमध्ये, सायंटिफिक भाषेमध्ये नाही, की विहिरीपासून एवढ्या अंतरावर एवढा खड्डा खोदावा, त्यामध्ये वाळू, माती, मुरुम काय टाकावं, पाईप कसा टाकावं, एकदम ग्रामीण भागात नोट तयार, प्रचंड मेहनत घेतली। परंतु मला अत्यंत खंत वाटते सांगायला की फक्त 50% गावामध्ये त्याला यश मिळालं। आणि तुम्हाला हे पण मला आवर्जून इथं सांगितलं पाहिजे, त्या 50% गावातल्या लोकांनी काम केल्यामुळं किंवा आमच्या यंत्रणेतल्या लोकांनी काम केल्यामुळं मागच्या एप्रिलमध्ये 140 टँकर होते, आज फक्त 40 टँकर आहेत ह्या वर्षी। कदाचित पाऊस थोडा जास्त पडला नाही कारण असू शकतं, परंतु बऱ्याच गावांमधून आणखी टँकरची मागणी आली नाही। समजतच नाही लोकांना की शासनाचा कार्यक्रम, आता हा सुद्धा तुम्ही बघा, आपण एवढं पोटतिडकीनं सगळं करतोय, लोक प्रतिसाद देणार नाही, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, कारण त्यांना वाटतं शासनाचा कार्यक्रम आहे, डिपार्टमेंटचा कार्यक्रम आहे। आणि या जलसंधारणासाठी अत्यंत महत्वाचे वृक्षारोपण हा फार मोठा कार्यक्रम असतो। आणि याचा दुसरा एक अनुभव तुम्हाला सांगतो नागरे साहेब, मग आम्ही आता प्रत्येक गावामध्ये पूर्वी वडाचे झाडं राहायचे, आपल्यापैकी बरेच जण खेड्यामधून आलेले असतात, आता बऱ्याच गावात गेलं की वडाचं झाडच आपलं स्वागताला राहायचं सीमेवर, नष्ट झाले झाड।
आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, एक वडाचं झाड किमान 25 ते 30 फायदे आपल्याला देते. पूर्वच काही वेडे नव्हते, ऋषी मुनी संत हे काही उग लावायचे म्हणून वडाची झाडं लावलेली नव्हती. ती वडाची झाड नष्ट झाले, कारण वडाच्या झाडामध्ये पाण्याची साठवण करून ठेवण्याची मुळामध्ये फार प्रचंड क्षमता असते. आणि मग ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएशनचा बेस असल्यामुळं मी म्हणलं चला आपण प्रत्येक गावात 5-5 वड झाडाचा कार्यक्रम लावू. आणि गाव तिथं वड हा कार्यक्रम आम्ही तयार केला. शासनाचा पैसा न घेता एनजीओ, आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याची, मी स्वतः, आम्ही असं काही जणांनी म्हणून सगळं ट्रेनिंग घेतलं, गावागावात त्याचं नियोजन केलं. पाऊस पडल्यानंतर माती सक्षम झाली तेव्हा आपण हे वडाचं रोपटे वृक्षारोपण करू असा कार्यक्रम केला. बऱ्याच गावामध्ये जेव्हा ही आमची टीम वडाचे रोपटे घेऊन लावायला गेले, मी त्यांना सांगितलं होतं की गावकऱ्यांना विश्वासात घ्या, गावकऱ्यावर जबाबदारी द्या, कारण गावात झाडं त्यांना जगवायचं आहे. उद्या मोठं झाल्यावर त्या वडाचा फायदा त्या गावकऱ्यांना होणार आहे. आणि मग ग्रामपंचायतीला विश्वासात घ्या, लोकप्रतिनिधीला विश्वास घ्या असं सूचना दिल्यामुळं आमच्या टीम जेव्हा गेले गावागावामध्ये वडाचे रोपटे घेऊन, तर काही ग्रामपंचायत मधल्या लोकांनी आमच्या ह्या टीमला बाजूला घेऊन कोपऱ्यात घेऊन गेले, विचारले याच्यामध्ये पैसे किती येणार आहेत, याच्यात निधी किती मिळणार आहे, ग्रामपंचायतला किती टक्के. अहो काय दुर्दैव आहे माणसाचं. अहो स्वतःचे लेकरं उद्या त्या गावामध्ये जगणार आहेत आणि मरणार आहेत आणि तिथं त्यांचं दफनविधी होणार आहे. त्या गावातल्या वृक्षारोपणासाठी ह्या लोकांना पैसे पाहिजेत. ह्याच्यापेक्षा काय दुर्दैव असणार. त्याच्यामुळे आपल्यावर ही वेळ आली, जल व्यवस्थापनाचे कार्यक्रम घ्यायचे आणि अशा पद्धतीनं पूर्ण राज्यभर त्याचा कार्यक्रम घ्यायचा. ज्या श्वासोश्वासावर आपण जीवन जगतो त्या श्वासोश्वासाच्या त्या हवेला आपण कधी आयुष्यात धन्यवाद देत नाही. काय हवेची किंमत आहे कोरोनाच्या काळामध्ये कळालं. सिलेंडरच्या टँकरसाठी कलेक्टरना भांडावं लागलं एकमेकाच्या जिल्ह्याच्या कलेक्टरना. आज आपल्याला सगळं फुकट मिळतं, त्याची महत्व आपल्याला वाटत नाही. आणि तुमचं आमचं हे सारखं आहे, जे फुकट मिळते ना त्याची कधी आपण किंमत कळत नाही. मग ते वेळ असेल, हवा असेल, पाणी असेल, ना आपले मायबाप नातलग असतील. जे पैसे देऊन आपण येतो ना, 100 रुपये देऊन चित्रपट बघायला जातो, चित्रपट संपलेला असतो, सगळं नावं जाईपर्यंत आपण उभं राहतो. पैसे देऊन आलं तिकीट काढून, बऱ्याच जायचं. 25 रुपये शॅम्पूची बाटली आणलेला असतो,